मित्रांनो, आज आपण चाललोय एक अशा अनरिअलिस्टिक प्लेसला व्हिजिट द्यायला जे आजपर्यंत मी फक्त वॉलपेपरमध्येच बघत आलोय. हो, त्यासाठी मला पकडावी लागली सकाळी 6 वाजता ही ट्रेन. आणि या ट्रेनच्या जर्नीमध्ये हे जे सनराईज आहे मित्रांनो, ते मी कधीच विसरू शकत नाही. कारण की एवढं ब्युटिफुल सनराईज मी आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. एवढंच नव्हे तर ही जी बस राईड आहे मित्रांनो, आणि या बस राईडमधनं जे काय मला बाहेरचं दृश्य दिसलं ते बघून असं वाटलं जणू काय मी हॉलिवूड मूवीच्या सेटवरच येऊन बसलोय. एवढंच नव्हे, पुढे काय काय झालंय ते तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघून कळेल. गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आज आपण आलोय, तुम्हाला आत्ता नाही सांगणार कुठं आलोय, तुम्ही बघा पुढे जाऊन मी कुठं आलोय. आपण एवढी भारी जागा आहे ना, एवढी भारी जागा तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही, एवढी भारी जागा आहे. आणि आता आपल्याला ट्रेल आहे असा काही एक माइल्स 1 का 2 माइल्सचा ट्रेल आहे. तर तो ट्रेल करून जाणार आहे. ट्रेल म्हणजे नॉर्मल वॉक आहे. एक 20-25 मिनटं लागतील पोहोचायला. तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो नक्की आपण काय बघायला चाललो आहे. आणि एवढं भारी वेदर आहे ना आज, एवढं भारी आणि एवढी भारी जागा आहे ना, आज मी एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ थ्रू. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, मी निघलो होतो एगमवरनं, एगम टू वॉटरलू टू लंडन ब्रिज, देन लंडन ब्रिज टू डायरेक्ट इथं आलो आहे मी आत्ता ईस्ट बॉर्नला. आणि हे बघा, जे लोक ट्रेकिंग करून येतात ते पण चाललेत आत्ता. भरपूर लोक येतात तिथं, भरपूर. हे बघा, इथं येऊन मी एवढं खुश झालो ना, एवढं खुश, कारण की इथं मला डोंगर बघायला भेटलेत. UK आल्यापासून मी डोंगरच नव्हते बघितले. म्हणजे जर डोंगर बघायचे असतील तर स्कॉटलँडला जावं लागतं. बट आम्ही स्कॉटलँडला काही कारणास्तव गेलो नाही. म्हणजे जायचं होतं पण प्लॅन झाला नाही. पण मी एवढा खुश आहे ना आज की बघायला कसलं भारी आहे राव, एक नंबर. म्हणजे असं जेवढं बघल तेवढं कमी वाटतंय. आणि खरंच एवढं भारी सौंदर्य आहे ना इथलं, म्हणजे असं डोळ्यात मावन असं झालं आहे. खरंच डोंगर बघितले ना जरा भारी वाटतं. कारण की मी इंडियाला होतो तेव्हा पण आम्ही जायचो वॉटरफॉल वगैरे एक्सप्लोअर करायला. तर आता खूप दिवसानंतर इथं डोंगर बघतोय. तर मज्जा गाईज, मज्जा भरपूर. खूप भारी जागा आहे. तुम्ही जर UK असाल तर डू व्हिजिट. खरंच बघण्यासारखी जागा आहे. अजून तर दाखवायचं आहे तुम्हाला, पण हे जे आहे सराउंडिंग ते पण टॉप नॉच आहे. आणि लाईटसुद्धा बघा ना, काय ब्राईट लाईट येते आणि एकदम परफेक्ट लाईट येते फेसवर. आणि आपलं लक एवढं भारी आहे आज, तुम्हाला सांगतो. विंटर चालू आहे, विंटरमध्ये एवढी लाईट येत नाही. आणि आज बघा केवढी लाईट आली आहे. तुम्हाला दाखवतो आपण काय बघायला चाललो. इथं बोर्ड लावला आहे, सकाळी व्ह्यू दिसणार आहे बघा. हे लाईट हाऊस, त्याने तिथं एक घर आहे छोटं, त्यांनी क्राऊन लावून सगळं दाखवलं आहे. तर हे बघा, हे कोण चालले पुढं माहीत नाही आपल्याला, पण आपल्याला सुद्धा हे दिसतं इथं लाईट हाऊस. तुम्हाला का झूम करून दाखवतो. तर आपल्याला सुद्धा जायचं आहे त्या लाईट हाऊसपाशी. बघू शकतात कोणच नाही रस्त्याला, मी आहे आणि माझ्या पुढं ते कोणतरी चाललं आहे, तो पण तिकडं चाललं आहे वाटतं. तर खरंच मज्जा आहे सोलो येण्यामध्ये, पण एक वेगळंच फन आहे. आणि कोण नसतं, तुम्ही तुमच्या एकट्याच कंपनीमध्ये. खरंच कसलं भारी आहे मित्रांनो. बघा, नुसती ग्रीनरी. ऑब्झर्व केलं तर घरांचं आर्किटेक्चर बघा किती जुनं आहे. हे जे ब्रिक्स वापरलेत ते पण झिजलेत पूर्ण आहे. बघा घरं कशीत बघा या साईडला, सगळं एकदम जुनं आहे, सगळं जुनं. हे बघा पुढचा व्ह्यू कसला भारी आहे. काही मिनिटांच्या अंतरावरच राहिले आपलं डेस्टिनेशन. मला इथनं दिसतंय आणि एवढं प्रचंड आणि एवढं सुंदर आहे ना, एवढं सुंदर. तुम्हाला मी एक झलक देतो, झलक.
आणि लाईट हाऊससुद्धा आपल्या लेफ्ट साईडला लाईट हाऊस आहे आणि जिकडं आपल्याला जायचं आहे ते राईट साईडला आहे. एवढं सुंदर आहे ना मित्रांनो, एवढं सुंदर. मी खरंच मला वाटलं नव्हतं एवढं म्हणजे वर्थ इट असेल ते आहे ना. खरंच मी सकाळी उठलो ना, मला असं वाटलं की मी तुम्हाला माहिती 5 वाजता उठलो इथे येण्यासाठी. मला असं वाटलं की राव काय जायचं एकटंच. आणि 5 वाजता उठून मी 3 ते 4 ट्रेन चेंज करून आलो आहे. पण आता इथं हे बघून वाटतंय बरं झालं आलो, कारण की एवढं भारी आणि एवढं सुंदर जागा बघायला भेटली. घरात झोपून काय केलं असतं, काय नसतं केलं. आजचा संडे खरंच वर्थ इट झाला आपला. आणि खरंच मित्रांनो तुम्हाला दाखवतो झलक. लाईट हाऊस आहे आणि या लाईनीमध्ये सरळ खाली आलं तर हा इथं सी येतो. आणि मग हे घर असलेलो आपण बर्लिन गॅप. आणि इथून पुढं आता खरा व्ह्यू चालू होणार आहे बघा. सगळे ट्रेकर वगैरे जातात इथे हिल्सला. आणि म्हणजे चांगलाच फेमस टुरिस्ट पॉईंट हा. एवढा भारी व्ह्यू आहे ना, एवढा भारी. तुम्हाला दाखवतो दोन्ही पण साईडला एवढा भारी व्ह्यू आहे ना. हे पहिलं ह्या साईडचं बघा तुम्ही, बघा कसा आहे व्ह्यू. आणि या साईड तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो एवढा मोठा समुद्र असा पूर्ण निळा असा. आणि या साईडला तुम्ही डोंगर बघितले असतील पर्यंत. तुम्ही हे फक्त वॉलपेपरमध्ये बघितलं असेल आणि मी आता लाईव्ह बघतो लाईव्ह. आणि एवढं भारी आहे, एवढं भारी खरंच. म्हणजे खूप सुंदर जागा आहे, खूप सुंदर. या साईडला पण बघा, या साईडला बघा. आता आपण खाली जाणार या साईडला. इथून जायला रस्ता आहे आपल्याला बघा. या साईडनं इथून आपण जाऊ शकतो. तर आता आपण पहिलं जाऊया खाली, जाऊया खालनं पण थोडं कॅप्चर करूया मुवमेंट कसं आहे काय. व्ह्यू आहे आणि मी आता चाललो आहे खाली. म्हणलं खालनं पण कॅप्चर करू. एक नंबर जागा आहे मित्रांनो. आणि केवढे मोठे मोठे स्टोन्स आहेत बघा. हे बघा. खाली येऊन बसलो मी मित्रांनो समुद्रावर. एवढं भारी वाटतं ना, एवढं भारी. आणि माझ्या मागचा व्ह्यू बघा. हेच ते आहेत 7 सिस्टर्स म्हणून ओळखलं जातं यांना, कारण की 7 रॉक्स आहेत. असे रॉक्स म्हणजे 7 हिल्स आहेत. आणि हे सगळे व्हाईट आहेत, व्हाईट 7 सिस्टर्स. ह्याची अशी काहीतरी हिस्ट्री आहे. मला पण पूर्ण हिस्ट्री माहीत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, पहिलं मी बघतो मग तुम्हाला सांगतो. नाहीतर मी तुम्हाला स्क्रीनशॉट देईल, ते तुम्ही हिस्ट्री चेक करू शकता. हे जे व्हाईट रॉक्स आहेत हे बघा, याला असं मारलं ना, हे चॉकसारखं आहे. असं दगड नाही आहे पूर्ण, हा चॉकसारखं आहे, चॉकसारखं. हे व्हाईट लागतं आहे म्हणजे ज्याला आपण मारू. हे बघा, त्यामध्ये आता हे काहीतरी वेगळंच दिसतंय मित्रांनो. एवढी भारी जागा आहे नाही, एवढी भारी जागा. वर आलो आता मी, या क्लिफवर चालतोय. हे बघू शकता, हे क्लिफ आहेत. या क्लिफवर चालतोय मी, अशा व्हाईट कलरच्या क्लिफवर. आणि जसं जसं वर जातो एवढं सुंदर दिसतंय ना. हे बघा, अशी वर आली ही क्लिफ. इथनं मी आता वॉक करतोय. मला जायचं आहे लाईट हाऊसपर्यंत. पण आता झालं असं की माझी बॅटरी संपली आहे, टोटल संपली आहे टोटल. आणि मला परत घरी जायचं आहे 3 तास ट्रॅव्हल करून. आणि मला तिकीट काढावं लागतं ते फोनमध्ये, हे सगळं. सो मला आता जास्त रेकॉर्ड करता येणार नाही आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत कसा व्हिडिओ वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जाऊन लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
आणि बघू शकता काय भारी, म्हणजे एक नंबर. जेवढं दाखवलं तेवढं कमी आहे या लोकेशनबद्दल. हे बघा काय व्ह्यू आहे मित्रांनो इथनं. तुम्हाला एकदा 360 फिरून दाखवतो अख्खा. आणि मी आता जाणार आहे तिकडं लाईट हाऊसपाशी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी काय बोलू तुम्हाला, मलाच हे झालं आहे कारण की माझ्याकडं चार्जिंग नाही आहे आणि मी एवढं शूट करू शकतो आणि की मला परत घरीसुद्धा जायचं आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.